राज्यात गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक खराच्या एक संतापजनक लीला आता बाहेर येत आहेत। यापूर्वी एका महिलेने शोषणाची तक्रार केली होती। आता आणखी 3 महिला तक्रार करण्यासाठी पुढे आल्या। तर दुसरीकडे खरात यांच्या नावावर असलेल्या मालमत्तेबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली असून तब्बल 52 सातबारा थेट खरात आणि कुटुंबियांच्या नावावर आहे। खरात याच्याकडील काही मालमत्ता सामायिक मालकीच्या आहेत। सुमारे 1.5 कोटींच्या मालमत्ता असल्याचा अंदाज आहे। खरातसाठी जमीन व्यवहार करणाऱ्या सिन्नरच्या दीपक लोंढे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन आता चौकशी देखील सुरू केली आहे। या प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत असताना आता तपासाला आणखी वेग आलाय। आधीच गंभीर आरोपांना सामोरं जात असलेल्या खरात विरोधात आणखी 3 पीडित महिलांनी पुढे येत तक्रार नोंदवण्याची तयारी दर्शवली आहे। त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढली असून तपास यंत्रणांना महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे। दरम्यान या प्रकरणात आता आर्थिक गैरव्यवहारांचाही तपास सुरू झालाय। आयकर विभागानेही यात एंट्री घेतली असून खरातच्या मालमत्ता, व्यवहार आणि उत्पन्नाच्या स्रोतांची सखोल चौकशी केली जाणार आहे। नाशिकसह विविध ठिकाणी असलेल्या मालमत्तांचा तपशील गोळा केला जात असून कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांची छाननी केली जाणार आहे। तपासादरम्यान खरात आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावावर जवळपास 52 सातबारा नोंद असल्याची माहिती समोर आली। काही सामायिक जमिनींमध्ये सरकारी अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांची नावे असल्याचाही संशय तपासात व्यक्त केला जातोय। त्यामुळे या व्यवहारांच्या लिंकिंगद्वारे मोठे आर्थिक जाळे उघड होण्याची शक्यता आहे। याशिवाय बँक व्यवहार, रोख रकमेची हालचाल, देणगीदार, भागीदार आणि आर्थिक मदत करणारे व्यक्ती यांनाही तपासाच्या कक्षेत आणलं जातंय। ग्राहकांकडून घेतलेल्या फीच्या पावत्यांचीही पडताळणी केली जाणार असल्याने खरातच्या संपूर्ण आर्थिक व्यवहारांचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दस्तऐवजांच्या सखोल पडताळणीतून समोर आलेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार खरात आणि कुटुंबियांच्या नावावर तब्बल 52 सातबारे उतारे हा सर्व तपशील जो आहे तो समोर आलाय। यापैकी सुमारे 11 सातबारा उतारे पूर्णपणे स्वतंत्र मालकीचे असल्याचं दिसतंय। उर्वरित 41 सातबारा उतारे हे सामायिक स्वरूपातील आहेत। यात कल्पना खरात या महिलेच्या नावावर सर्वाधिक मालमत्ता आहे। या स्वतंत्र सातबाऱ्यांमध्ये काही जमिनींवर खरात याचे पूर्ण हक्क असल्याचं सुद्धा दिसून येतंय। यापैकी केवळ पाथर्डी परिसरातच खरातच्या नावावर 29 जागा आहेत। गिरगावमध्ये 8, नाशिक शहर, गोळाणे, शिर्डी, निमगाव, कोराळे या ठिकाणी प्रत्येकी 1, तर सिन्नरमध्ये 6, कुंदेवाडीत 3 आणि आडगावात 2 अशा प्रकारे सातबारा नोंदवण्यात आले। त्यात खरात याची पत्नी आणि मुलीसह काही नातेवाईकांच्या नावावर जागा असल्याचं समजतंय।